विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर 2019 पॅटर्न आणि फर्स्ट इयर 2019 पॅटर्न यांची बॅकलॉगची एक्झाम ओव्हरलॅप होणार आहे का, त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो बघा, जे मुलं आत्ता थर्ड इयरला आहेत, ओके, त्यांचा फर्स्ट इयरचे काही, जे थर्ड इयरला आहेत त्यांचं सेकंड इयरचे काही बॅकलॉग आहेत, किंवा जे थर्ड इयरला आहे पण कॅरी ऑन असल्यामुळे फर्स्ट इयरचे पण बॅक आहे आणि सेकंड इयरचेही बॅक आहेत, किंवा जे सेकंड इयर नंतर वाय-डी आहे, या तिन्ही प्रकारच्या मुलांसाठी आत्ता साधारणतः 17 तारखेपासून फर्स्ट इयर 19 पॅटर्न आणि साधारणतः तेव्हाच 20 किंवा 22 तारखेनंतर सेकंड इयर 2019 पॅटर्नचे बॅकलॉगचे पेपर सुरू होतील. मग मला आज सकाळी पण काही कॉल आलेले आणि काल पण मला काही मुलांनी विचारलेलं की सर, आमच्या मग जर सेकंड इयर आणि फर्स्ट इयर 2019 पॅटर्नचे जे पेपर आहेत ते जर जवळपास सारख्याच डेट्समध्ये आहेत, ओके, फर्स्ट इयरचे तर आपले ऑलरेडी हे आलेलं आहे टाइम टेबल 17 पासून, सेकंड इयर पण 20-22 पासून सुरूनच होऊन जाईल. सो मग ते ओव्हरलॅप होतील का? ओके, सो मला हे क्लिअर करायचं आहे तुम्हाला की ओव्हरलॅप होणार नाही. म्हणजे जरी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे पेपर नियर अबाउट सोबतच येत आहेत तरी पण ते ओव्हरलॅप नाही होणार. समजा आज फर्स्ट इयरचं झालं शुक्रवारी, ओके ओके सॉरी, समजा आज गुरुवारी झाला समजा फर्स्ट इयरचा, तर एक दिवस गॅप होऊन शनिवारी असतो ना नंतर, पण मग जो मधला गॅप राहील शुक्रवारचा, त्या गॅपमध्ये तुमचा सेकंड इयरचा पेपर येईल. अशा प्रकारे राहील, एका दिवशी दोन पेपर असं नाही राहणार, ओव्हरलॅप होणार नाही. सो काही काळजी नका करू. तसं सेकंड इयर 19 पॅटर्नचं बॅकलॉगचं टाइम टेबल आलं तर मी तुम्हाला तेव्हा सांगेलच आणि ते एक्सप्लेन पण करेल. ओके, आणि फर्स्ट इयर सेकंड इयरचे जे बॅकलॉग आहे आता ते क्लिअर होणंच गरजेचं आहे, कारण पॅटर्न चेंज झालाय. सो आपल्या पर्पल हॅट ॲप्लिकेशनवरती या सगळ्या तुमच्या फर्स्ट इयर सेकंड इयर 19 पॅटर्नचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत, त्याच्यात नच करा, बाकी काहीच करू नका. ना व्हिडिओज दुसरे कुठले बघा, ना टेलिग्रामचं मटेरियल वापरा, ना कॉलेजचं वापरा, पुस्तकं वापरू नका, काहीच वापरू नका. आम्ही दिलंय तेच करा. मी 100% गॅरंटी देतो. ॲटलिस्ट पासिंग तर तुमची कुठेच जात नाही, शुअर पास होता तुम्ही. आणि पर्पल हॅट सोबत ते विषय क्लिअर करून टाका. सो ॲप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कोर्सेस घ्या आणि कामाला लागून जा. गॅरंटेड तुम्ही ह्यावेळी लास्ट पेपर देशाल, ऑल क्लिअर होशाल. थँक्यू.